नमस्कार सर्वांना. स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो आहे. आजचा व्हिडिओ जो आहे मित्रांनो, ह्या ज्या आपल्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांच्या आपल्यासुद्धा, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कारण की जी माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र शासनाकडून मित्रांनो, तर कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि भरपूर अटी शर्ती तुम्हाला माहिती आहेत की जेव्हा अर्थसंकल्पामध्ये ही योजना डिक्लेअर झाली होती, त्याच्यानंतर त्यामध्ये भरपूर अटी होत्या. कारण उत्पन्नाचा दाखला लागत होता, 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न लागत होतं. त्याच्यानंतर म्हणजे राशन कार्ड आताही लागतं आहे. त्याच्यानंतर वयाचा पुरावा लागत होता, डोमिसाईल लागत होतं, रहिवासी असल्याचा दाखला वगैरे सर्व गोष्टी लागत होत्या मित्रांनो. आणि 15 जुलैपर्यंतच तारीख दिली होती. पण ह्या म्हणजे ह्या गोष्टीमध्ये एवढ्या त्रुटी होत्या की त्या त्रुटी दूर करणं म्हणजे खूप मुश्किल होतं. आणि उत्पन्नाचा दाखला डोमिसाईल काढण्यासाठी एवढी गर्दी होत होती, तर त्या अटी काही दिवसानंतर त्यांनी कॅन्सल केल्या होत्या. आणि परत आता बघू शकता, कारण की माझ्या गावातली कंडिशन मी बघितलेली आहे की जी साईटसुद्धा आहे, नारी शक्ती तुझे ॲप्लिकेशनसुद्धा आहे मित्रांनो, ते काही एवढं चालत नाही आहे. कारण की सर्व्हर एकदम सर्वच त्यामध्ये पडलेले असल्यामुळे सर्व्हर पण खूप जास्त डाऊन होत आहे. सकाळी 1-2 तास किंवा रात्रीच ते चालत होतं. पण ह्या गोष्टीची सगळ्यात मोठी त्रुटी जी होती मित्रांनो, ती आता नवीन JRनुसार कॅन्सल करण्यात आलेली आहे. आणि ती त्रुटी सगळ्यात महत्त्वाची मित्रांनो. कारण की ह्या त्रुटीचा सगळ्यात जास्त म्हणजे तोटा होता. कारण की बघा, फॉर्म भरताना शेवटी एक ऑप्शन राहायचा लाईव्ह फोटो. कारण की जी आपली जी बहीण राहायची, तर त्यांचा फोटो काढताना काय व्हायचं मित्रांनो, पहिले तर हा प्रॉब्लेम होता की पहिले ते 1 MB अपलोड होत होत्या इमेजेस. नंतर 5 MB गेल्या. पहिले ते एडिट करा, हे करा, हे पण खूप जास्त परेशानीचं काम होतं. आणि सर्वात मोठं मला पण असं वाटत होतं की सर्वात मोठा जर कोणती त्रुटी होती याच्यामध्ये, तर ती होतं की लाईव्ह फोटो त्या व्यक्तीचा काढायचा होता. आणि हा लाईव्ह फोटो काढण्यामुळं काय व्हायचं मित्रांनो, की फॉर्म भरायला आहे ना, ती व्यक्ती तिथंच लागायची. आताच्या खेड्यातल्या किंवा ह्या शहरातलं एवढं फॉर्म भरायला कोणी जास्त हे दाखवत नसेल, पण खेड्यामध्ये खूप जास्त महिला या आता शेतीचे कामंसुद्धा सुरू आहेत की दिवसा कामाला जायचं आणि रात्री तिथं शेतीमध्ये जाणं किंवा इथं जाणं मुश्किल आहे. मोबाईलवर भरायचा तर साईट चालत नाही आहे. अशा गोष्टी असल्यामुळं काय महिला सकाळी 4-5ला, आमच्या गावातल्या स्वतःची कंडिशन सांगतो की 4-5ला उठायच्या, तिथं जायच्या त्या केंद्रावर, एखादा तास ते चालायचं, नंतर बंद पडून जायचं. मग ते फोटो काढण्यासाठी त्यांना नेहमी जावं लागायचं. ही एक खूप मोठी त्रुटी होती. आणि आता नवीन JR जो आलेला आहे त्यामध्ये ही त्रुटी दूर करण्यात आली आहे मित्रांनो, की जो आता लाईव्ह फोटो काढायचा होता, तो फोटो काढणं आता बंद केलेला आहे त्यांनी. की जो फोटो तुम्ही आता फॉर्म जो आपण हमीपत्र देतोय, तिथे फॉर्म अटॅचमेंटला तुम्ही फोटो देता, त्याच फोटोचा फोटो काढून तिथं अपलोड करायचा आहे मित्रांनो. ही खूप म्हणजे मी तर म्हणेल की आतापर्यंत झालेल्या बदलामध्ये सर्वात चांगली गोष्ट आहे. कारण की उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल हे तर त्या बहिणी असतील, काय असतील, त्यांचे पती असतील, भाऊ असतील, वडील असतील, यांनी ते कसे ना कसे काढून घेतले असते. पण सर्वात मोठा फोटोचा होता. कारण की ती व्यक्ती तिथं हजर लागायची. आणि रात्री बेरात्री त्या व्यक्तीला आपण तिथं घेऊन जाऊ शकत नव्हतो. आणि फॉर्म भरणारे जे होते, की सर्व डिटेल व्यवस्थित लिहून कोणाच्या त्या फोटो घेऊन हे करून ते रात्री ते फॉर्म भरू शकतात. तर हे फॉर्म भरताना आता अडचणी येणार नाहीत. तर हा खूप मोठा बदल झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भरपूर गोष्टी चेंज होणार आहे. आता रेशन कार्डमध्ये आता एक हे होतं की रेशन कार्डमध्ये नाव नसल्यामुळं तिथं पण खूप मोठ्या गोष्टीचा प्रॉब्लेम इश्यू आला होता की त्या बहिणीचं रेशन कार्डमध्ये नावच नाही. तर तिथं रेशन कार्डमध्ये नाव नसलं तरी काही घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त काय लागणार आहे मित्रांनो, की तुमचं मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे. आणि नवऱ्याचं जे असेल राशन कार्ड, तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यांचं राशन कार्ड लागेल अटॅचमेंटला. आणि तुमचं लग्नाचा दाखला लागेल, एक मॅरेज सर्टिफिकेट असलं तर त्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही. तर असे खूप मोठे सारे बदल झालेले आहेत. डोमिसाईल बंद झालेलं आहे, उत्पन्नाचा दाखला बंद झालेला आहे. त्याच्यानंतर हे जे रेशन कार्डमध्ये नाव नसलं तर नवऱ्याचं नाव तिथं लावता येते. वयाचा पुरावा म्हणून 15 वर्ष जुनं जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर ते चालणार आहे. नाहीतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा निर्गम उतारा वगैरे असतो ते चालणार आहे. आणि परत एक निर्णय झालेला आहे की जर एखाद्या व्यक्तीचं म्हणजे बाहेरच्या राज्यातून समजा लग्न झालेलं असेल किंवा तिकडची व्यक्ती असेल, तर नवऱ्याचं समजा 15 वर्षापूर्वीचं म्हणजे तुमचं जे असेल मॅरेज सर्टिफिकेट हे ते, तर रहिवासी वगैरे ते असल्या तरी चालणार आहे. त्यामुळे त्रुटी आता भरपूर दूर झालेली आहे. सगळ्यात मोठी त्रुटी हीच झालेली दूर, की जे तुम्ही
फोटोवरून फोटो काढायचा जो नवीन जी आर आलेला आहे मित्रांनो, काल शासन निर्णयात हा निर्णय झालेला आहे. आणि परत एक निर्णय झालेला आहे मित्रांनो, की अटी शर्तीचा बदल खूप साऱ्या होत आहे. आणि परत असं म्हणत आहे की 18 तारखेपासून ही लिस्ट लागणार आहे पहिले, आता हे 15-16 तारखेला. तर याच्यानंतर जे एक पोर्टल सुरू करणार आहेत मित्रांनो, जसं नारी शक्ती दूत ॲप आहे, असं एक शासन पोर्टल सुरू करण्याच्या मागे, कारण की लोड खूप जास्त आहे त्या एकाच गोष्टीवर त्यामुळे. तर पोर्टलसुद्धा सुरू होणार आहे, त्यामुळे घाई करण्याची काही गरज नाही आहे. आरामाने फॉर्म भरा, सगळे कागदपत्र वगैरे डॉक्युमेंट तयार ठेवा. तर ह्या दृष्टीनं व्हिडिओ बनवण्यात आलेला होता मित्रांनो, की जी आठ होती, म्हणजे जे त्रुटी होती सर्वात मोठी, की लाईव्ह फोटो काढावा लागायचा, तर तो फोटोवरून फोटो काढायचा आहे. त्यामुळे आता टेन्शन राहिलेलं नाही. हमीपत्रसुद्धा व्यवस्थित भरायचं आहे मित्रांनो. 8 गोष्टी तुम्हाला टिक करायच्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही व्यवस्थित टिक करायच्या आहेत. तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.